Guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edge on Tips. Okay, this is the last chapter of the our plant physiology section. This is abscisic acid. इथून पुढचा हा लास्ट पॉइंट आहे. इथून पुढचे जे पार्ट आहे दॅट इज द फोटोपॅरोडिझम किंवा व्हर्नलायझेशन वगैरे हे इथून पुढचा पार्ट सगळा डिलेटेड आहे. सो दिस इज द लास्ट पॉइंट. होप की तुम्हाला काय म्हणतात सगळं समजलं. तिन्ही टॉपिक प्लांट फिजिओलॉजी समजले असतील आणि आत्तापर्यंत जी प्लांट फिजिओलॉजी एकदम अशी थोडीशी बोरिंग वाटत होती ती एकदम इझी झाली असं. ओके, लेट्स कंटिन्यू आवर टुडेज लेक्चर. विल थोडंसं बोलूया ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर. ओके, ॲज मेन्शन्ड अर्लियर आत्ता आपण बघणार दॅट इज द ॲब्सिसिक ॲसिड. ओके, ॲब्सिसिक ॲसिड वी विल कंटिन्यू. ABSCI abscisic acid. Okay. Abscisic acid. Okay, just a minute. Abscisic. As mentioned, abscisic acid was discovered for its role in regulating abscission and dormancy. Okay. Abscission and dormancy. Okay, dormancy. But like other species, it also other wide-ranging effects on plant growth and development. It acts as a general plant growth inhibitor, obviously, and an inhibitor of plant metabolism. Plant metabolism. Okay, plant metabolism. ABA inhibits the seed germination. Okay, seed germination. Okay, ABA stimulates the closure of stomata and increase the tolerance of plants to various stresses. Therefore, it is called stress hormone. Okay, stress hormone. ABA plays an important role in seed development, maturation and dormancy. By inducing dormancy, ABA helps seeds to withstand desiccation and other factors unfavorable for growth. In most situations, ABA act as antagonist to GS. GH antagonist, that is very important point. Antagonist. Okay, कशाचा antagonist to GS, gibberellic acid. This is very important. स्टार मार्क करून ठेवा. अँटागोनिस्ट GM कोण काम करते दॅट इज द ॲब्सिसिक ॲसिड किंवा ॲब्सिसिक ॲसिड कोणाचा अँटागोनिस्ट म्हणून काम करते दॅट इज द GS. ओके, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. वी मे समराइज दॅट फॉर every phase of the growth, differentiation, development, plant has some role to play. Such roles could be complementary or antagonistic. These could be individually synergistic. Okay. Similarly, there are number of events in life of the plant where more than P interactive effect on, that is dormancy. Birds हे काही नाही, just read करून घ्या. Remember the role of PGR is only one kind of intrinsic control. Along with genomic control, extrinsic factors they play an important role in the plant growth and development. Many of the extrinsic factors such as temperature and light control plant growth regulators and development via PGR. Some of such could be फर्नलायझेशन, फ्लावर हे वगैरे. दॅट्स ऑल. म्हणजे ह्याच्याबद्दल काय म्हणतात ॲब्सिसिक ॲसिडबद्दल काय होतं, ॲब्सिसिक ॲसिड सगळीकडे डॉर्मन्सी म्हणजे इनिबिट, सगळी जेवढी इनिबिशन असेल ना ते सगळे हे करून घेणार. दॅट इज ॲब्सिशन अँड डॉर्मन्सी. परत त्यानंतर हे काय करणार दॅट इज ॲब्सिशन. परत त्यानंतर स्ट्रेस हार्मोन काम करणार. परत इनिबिटर ऑफ प्लांट मेटाबॉलिझम. परत इनिबिट सीड जर्मिनेशन. जेवढी म्हणजे निगेटिव्ह काम सगळे निगेटिव्ह काम करणार. स्ट्रेस घेणार बघा झाडावरती. अँटागोनिस्ट टू GS. दॅट्स ऑल. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स ऑल. आणि आपला अशा प्रकारे हा चॅप्टर दॅट इज प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट संपलेला आहे. आणि यासोबतच आपलं दॅट इज द प्लांट फिजिओलॉजी हे युनिटसुद्धा संपलेलं आहे. ओके, तुमचे काही जरी डाऊट्स वगैरे असतील या काय म्हणतात या युनिटमधले, देन यू कॅन आस्क इन कॉमेंट सेक्शन
आय विल डेफिनेटली रिप्लाय. फक्त हा थोडासा शेवटचा चॅप्टर होता, मला माहिती आहे की थोडासा बोरिंग आहे, म्हणजे समजून सांगण्यासारखं असं लॉजिकल असं काय नाही आहे पहिल्या 2 चॅप्टरसारखं. सो आहे म्हणजे काय बोलू यार ह्याच्यावरती, म्हणजे ह्याच्याबद्दल काय सांगू, म्हणजे पाठच करावं लागतं यार ह्याच्यावरती, असं दुसरा काय ऑप्शन नाही आहे. मी ट्राय केली की म्हणजे त्यातलं काय हे करायचं वगैरे सांगितलं, जसं ऑक्सिजन म्हटल्यावरती एक ट्रिक आहे की प्लांट रिलेटेड म्हणजे प्लांटच्या ग्रोथ रिलेटेड काय आलं देन हां ठीक आहे, मग तिथं एक काढू शकतो आहे. हां आपण ऑप्शन एलिमिनेशन तसं एक बघू शकतो आहे. हां त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. पण त्यानंतर जिब्रिलिन म्हटलं तर आपल्याला फायदा होणार, मग आपल्या फायद्यानुसार बघायचं. हां बाबा आपल्याला फायदा होणार आहे, येस दॅट्स ऑल. त्यानंतर आलं सायटोकायनिन मग काय सांगितलं मी लिपसाठी फायदा, मग लिपसाठी बघायचं. त्यानंतर इथायलिन म्हटल्यावरती मी काय सांगितलेलं फ्लावर आणि फ्रूट, म्हणजे सगळं फ्रूट पिकवायचं वगैरे, इथेफॉन वगैरे असलं सगळं त्याच्यामध्ये येणार. आणि तेच जर बघितलं ॲब्सिसिक ॲसिड म्हटलं तर सगळं इनिबिट करणार, दॅट इज स्ट्रेस हार्मोन वगैरे असलं सगळं ह्याच्यात येते. ओके डन. होप की ह्या युनिटमध्ये तुम्हाला म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच स्टुडंट्सला असा हा युनिट समजत नाही. होप की म्हणजे आत्ता तरी काय डाऊट राहिले नसतील, आणि जरी काय डाऊट असतील यू कैन आस्क इन कमेंट सेक्शन आपके लिए ही है. हिंदी में भी बताना थोड़ा ज़रूरी है, समझे. वी विल एंड आवर लेक्चर हियर. ओके थैंक यू सो मच. तो बोलना अरे गया, थैंक यू. और ये आप थैंक यू. ओके बाय 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 बाय. ओके आणि अशा प्रकारे आपला हा टॉपिक आणि काय म्हणतात हा युनिट देखील समजलेला आहे. आणि यात जरी काही तुमचे डाऊट वगैरे असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी बऱ्याच म्हणजे काय म्हणतात माझी लेवल बेस्ट देऊन तुम्हाला समजवायचं ट्राय केलं आहे, कारण बऱ्याच स्टुडंटला ह्या युनिटमध्येच प्रॉब्लेम राहतो की म्हणजे कळत नाही की काय चाललं आहे नेमकं, काय आहे कसं आहे. हा शेवटचा टॉपिक थोडासा आहे बोरिंग, मला पण माहिती आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड प्लीज ट्राय टू म्हणजे कॉम्प्रोमाइज. थोडंसं ह्यामध्ये काही ऑप्शनच नाही आहे. ह्या शेवटच्या टॉपिकमध्ये मी देखील काय करू शकत नाही, कारण मी पण पाठ केलं, सगळ्यांनी पाठच करावा लागतो. ओके तरी मी म्हणजे तुम्हाला ट्रिकीनं सांगायचा प्रयत्न केला आहे की ते तुम्हाला समजलं असेल. आणि बाकीचं मग ग्रोथ वगैरे तर मग मी सगळं एकदम क्लिअर कट तुम्हाला सांगितलं आहे. ओके बाकी फक्त काय म्हणतात पाठ करायचा पार्ट जो येतो ना दॅट इज PGRS. शेवटचा जो PGRS होतो ना तिथं थोडासा पाठ करायचा पार्ट येतो आहे. ओके थँक्यू सो मच. Bye bye. Take care. Now we will start the human physiology, the most interesting part. Okay. Let's rock. Bye bye. Bye bye. Bye bye guys. Bye bye.